नमस्कार, शुभ संध्याकाळ. कसे आहात? बरे आहात ना? बरंच असलं पाहिजे. आणि आता जे तुम्ही पाहत आहात हे शाळेचा दृश्य आहे. मी जिथं ड्युटी करते ती शाळा. आणि आज आहे शाळेमध्ये वर्कशॉप, टीचर्स लोकांचं वर्कशॉप आणि तीच तयारी चाललेली आहे. देखील इधर फोटो सेशन कैसे चल रहा है देखिए. हे वर्कशॉप म्हणजे खास टीचर्ससाठीच असतं. CBSE कडून कंडक्ट केलेलं असतं आणि त्यामध्ये वेगवेगळ्या शाळेचे आता टीचर्स येणार आहेत. हे पहाची तयारी झालेली आहे. आपल्या इथं शहरामध्ये जे CBSE स्कूल आहेत त्या शाळेंच्या टीचर्सना इन्व्हाइट केलेलं आहे. अगोदर त्यांना कल्पना दिलेली आहे की असं वर्कशॉप होणार आहे ॲक्टिव्ह लर्निंगवरती, तर तुम्हाला यायचं आहे. आणि कंपल्सरी आहे त्या शाळेचे जर 60-70 स्टाफ असेल तर त्यातले 10, 20, 25 स्टाफ ते पाठवायचं असतं. तर असं करून आता 70, 60, 70पर्यंत स्टाफ इथं जमा होणार आहे. पहा तुम्ही पण आता. गुड मॉर्निंग मैम, कहाँ से है मैम? हाँ हाँ, बैठिए. कितने लोग आए मैम आप लोग? हम लोग 20 है मैडम. बैठिए. आप यहीं के? हाँ यहीं के, इधर के. मेरा नाम सुजाता है. सुजाता, हिंदी हाँ. टीचर. हिंदी टीचर, मैं भी हिंदी टीचर हूँ इसीलिए. अच्छा. आइए मैम, आइए आइए, आपका भी फोटो निकालो. नहीं, अंधेरा पड़ रहा है इधर. अंधेरा हो रहा है मैम. निकाल रहे हैं. हाँ अंधेरा हो रहा है, अंधेरा. चलो इधर का थोड़ा लेते हैं. मैम आप भी आ जाएंगे ना? नहीं नहीं. कौन से स्कूल से आए मैम? हाँ हाँ. कितने लोग आए आप लोग? बैठिए मैम. आपका वीडियो कब लॉन्च होगा? आदि टाइम ही नहीं मिलता, ऐसे निकाल के रख देते भर के. चलिए मैम, प्लेस है, चलिए. हाँ. इथं आहे रिसेप्शन आणि जे यायला लागलेले आहेत टीचर्स त्यांची नाव नोंदणी इथं होत आहे. त्यांना किट वगैरे दिलं जात आहे. तर यांच्याबरोबर थोडंसं फोटो काढावं म्हणून मी इकडं आलेली आहे. आता एकदा वर्कशॉप सुरू झालं ना मग हालता येत नाही ना, फोटो काढता येत आहे ना, काय नाही. आणि किती वाजेपर्यंत वर्कशॉप चालणार आहे ना किती नाही, काही वेळ नाही. असं आहे 4:30, पण वेळच लागणार आहे. 4:30च्या जास्त वेळ होईल. तर सगळे आम्ही शाळेचा आहे स्टाफ आहे आमचा आणि आम्ही स्टाफ सगळे मिळूनच हे तयारी केलेली आहे. ज्यांच्या शाळेत असताना त्यांनाच असं सगळं करावं लागतं आणि खूप वेळ द्यावा लागतो, खूप मेहनत करावी लागते सर्व तयारी करायला वगैरे. तर आम्ही काल पण पूर्ण संध्याकाळपर्यंत शाळेतच होतो, तयारी करत होतो. तर आमचं पण फोटो सेशन आता संपल्या अगोदर सर्वांचा ब्रेकफास्ट इथे चालू आहे. तर चल रहा है नाश्ता. रेडी फॉर वर्कशॉप. आता नाश्ता झाल्यानंतर वर्कशॉप सुरूच होणार आहे. तर वर्कशॉप सुरू झाल्यानंतर मग मध्यंतरी जेवण आणि 4 वाजता चहा असा कार्यक्रम आहे वर्कशॉपच्या मध्ये. तर वर्कशॉप करण्याचा उद्देश म्हणजे CBSEनं का असं वर्कशॉप करायचं ठरवतं नेहमी वारंवार. तर कसं असतं ना, टीचर्स लोकांना सुद्धा अपडेट ठेवायचं असतं. आता टीचर्स ट्रेनिंग करून किती दिवस झालेलं असतं आणि त्याच मेथडनं जर आपण चाललो तर आता चालणार नाही. टीचर्स म्हणजे शिक्षकांची नोकरी आता खूपच म्हणजे वेगळ्या पद्धतीनं करायची आता राहिलेली आहे. पहिल्याच्या तरीकेनं आपण जर शिकवत राहिलो. Presently working as a principal in Siddh Bharati Vidya Mandir, Mahagaon Cross, Gulbarga. Previously I was the founder principal for previous 2 institutions. 30 hours, not years, sorry, right? 30 hours of CBSE training experience. Okay, so this is my 6th training in this academic year. And active learning I am also doing for the first time. But when I have gone to the slides, I really enjoyed it.
So it's going to be a long session till evening. So we need to enjoy in between, right? So before starting, I expect everyone to please leave your chair and come side. So we'll do one small activity. I will come to know each and everyone, and then we'll start the session. Right? Yeah, please. चल I will take everybody, but we'll take from the small group, right? Happy to see that few of the faces are known to me. Happy to meet you all, so that next time I will meet, I will introduce myself that yes, I know this person again. Okay. So I will start with my one person, Aisha, please. And I need a small team, 4-5 members who can join me, so that we can enjoy and then start. Anyone? Yes. I stick. Thank you. शाम तक बैठना है. अभी रन आउट हो गए. Two more. Nice to see you in the uniform. Very good. So I will be first, right? I will go there. Complete class. You will get there, right? So this has changed. 100% agree, madam. We need to be like now we are in NEP. Yeah. NCERT now. Now we are in NEP, yeah, correct. 2020. 5 plus 3 plus 3 plus 4. Yeah. Foundation, middle and secondary. Yes. So we need to format and change. Exactly. 100% agree. A great, Absolutely. very good example, madam. You have set a very good example that we need to be like a child when we are teaching. We are a foundation. We need to make up ourselves as a foundation. Yeah. We are a primary. We need to insert in the content. We are Exactly. secondary. We need to modify that. Then only the schools and results will be. Yeah, madam. While I am conducting science activity in classes, or most of the children are active, तर CBSE असं का वर्कशॉप ठेवते, तर त्याचा मग एक अर्थ असतो. म्हणजे आता काळ बदललेला आहे, पूर्वीसारखं काहीच राहिलेलं नाही. मुलाची मनस्थिती बदललेली आहे, त्यांची मेंटॅलिटी पूर्ण चेंज झालेली आहे. पाठ शिकवताना त्या मुलांना लक्ष केंद्रित करण्यासाठी आपण काय काय टेक्निक यूज करावं ते अशा वर्कशॉपमध्ये आपल्याला सांगितलं जातं, शिकवलं जातं. म्हणजे आजच्या काळामध्ये टीचर्स होणं ही एक साधी गोष्ट नाही. खूप काही शिकावं लागतं आणि टीचर्स म्हणजे ना जीवनभर एक विद्यार्थीच असतो. पहा, तर आता अर्धा दिवसाचा वर्कशॉप संपलेला आहे, इकडं झालेला आहे जेवण सुरू. तर मी पूर्ण व्हिडिओ काही तुम्हाला दाखवू शकत नाही, सगळा थोडा थोडा भाग मी दाखवते. तर त्यांचं आता सगळे गेस्ट वगैरे आणि आलेले टीचर्स वगैरे जेवण करत आहेत. त्यानंतर आम्ही पण जेवण करणार आहोत आणि जेवण केल्यानंतर परत आता दुसरं सेशन स्टार्ट होणार आहे. आणि रिसोर्स पर्सन पण आपल्या ह्या भागातलेच आलेले आहेत, 2 आलेले आहेत. तर आता दुसरा भाग म्हणजे दुसरं सेशन स्टार्ट केलेलं आहे, होणार आहे. आणि खूपच छान जेवणाची व्यवस्था वगैरे आम्ही त्यांना केलेली आहे. खूप छान स्वादिष्ट असं भोजन आम्ही मागवलेलं आहे. 2 भाज्या, वरण, भात, गुलाबजामुन, पापड, सलाद वगैरे सर्व काही. तर मी फोटो घ्यायचंच विसरले जेवणाचं आणि मेनूचा. तर चला मग आता अजून दुसऱ्या पार्टमध्ये पण काय काय होणार आहे थोडं थोडं मी तुम्हाला अंश दाखवते. आता इथे एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे आणि ते आमचा ग्रुप जे आहे ते इथं मांडायचं आहे आपलं विचार त्या ग्रुपविषयी. तर आर्ट इंटिग्रेटेड काय असतं, त्याच्यामध्ये सगळ्या भाषांना आपण कसं इन्क्लूड करून घेऊ शकतो. तर जास्त मुलांना कष्टही घ्यायची जरूरत नाही. तर ग्रुपमध्ये ॲक्टिव्हिटी दिलं ना, मुलं थोडं थोडं आपलं काम डिवाईड करतात आणि योग्य प्रकारे काम करतात. त्यांना कसं करून कामाला लावलं पाहिजे, त्यांना कसंही करून मेहनती बनवलं पाहिजे आणि कसंही करून त्यांना हुशार बनवलं पाहिजे, हे एक चॅलेंज. तर आता झालेलं आहे वर्कशॉप, संपत आलेला आहे आणि फोटो सेशन आत्ता सुरू झालेला आहे. सर्व कुणी ओळख झालेले टीचर्स आता जाणार ना, तर फोटो काढून घेत आहेत सर्व. कारण मुख्य म्हणजे काय असतं ना, फोटोची एक यादगार असते माणसाजवळ. आता माणसं भेटणार नाहीत, पण फोटो आपण पाहू शकतो आणि एक आठवण असते की हे आपले टीचर्स आपल्या शाळेत आलेले होते आणि त्या वर्कशॉपमध्ये होते, असं एक आठवण असते. म्हणून सर्वजण आपले फोटो काढण्यामध्ये खूप व्यस्त झालेले आहेत. आमचं पण फोटो सेशन झाला. आता सर्व काही आता संपत आलेलं आहे. लास्ट आता जे भाग आहे तेच राहणार आहे. तर लास्टला आता काय चहा पाण्यासाठी इथं थोडंसं म्हणजे थांबलेले होते, त्यात फोटो सेशन पण झालेलं आहे. आता आजकाल कसं झालेलं आहे ना, मोठ्यांनासुद्धा खूपच वेळ फोटोचं लागलेलं आहे आणि सोशल मीडियामध्ये पण सर्वजणच आहेत आजकाल.
तर खूप फोटो 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 काढतात. मोबाईल पूर्ण भरून जातं काही असलं की. तर तेच इथं मोबाईलच्या मार्गाने फोटो चाललेली आहे. आणि इथं चाललेली आहे ॲक्टिव्हिटी. नंतर सर्व सब्जेक्ट टीचर ग्रुप बनवायचं आणि आपण कसं लेसन शिकवतो आणि त्यात काय काय इन्क्लूड करतो, काय ॲक्टिव्हिटी घेतो, हे आम्ही इथं करून दाखवत आहे. हे आहे आमचा हिंदी ग्रुप. त्यानंतर मॅथ्स येईल, सायन्स येईल, असे वेगवेगळ्या सब्जेक्टचे सगळे ग्रुप येतील आणि ते आपला सब्जेक्ट कसं शिकवतात ते इथं सांगतील, प्रस्तुत करतील. तर आम्ही 5-10 मिनटाचा टाईम दिलेला असतं. त्याच्यामध्ये आम्ही तयार करावं लागतं आणि सांगावं लागतं. हे पण एक ॲक्टिव्हिटी होती. तर असं सगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी आता संपलेल्या आहेत. बरेच ॲक्टिव्हिटी झालेली आहे, पण ते मी काय सर्व सांगू शकले नाही तुम्हाला. आता इथं आणि फोटो सेशन चाललेलं आहे. आता लास्ट भाग राहिलेला आहे. तर अशा प्रकारे प्रत्येक वेळेस CBSE खूप म्हणजे खूप विषयावरती वर्कशॉप घेत असतं आणि टीचर्सला अपडेट ठेवण्याचा प्रयत्न करत असतं. तर ते CBSE शिक्षणाविषयी एवढं सिरियस आहे. तर आपण सुद्धा शिक्षक या नात्याने खूप सिरियस राहिलं पाहिजे. कारण का म्हणजे आपली पिढी जे आहे ना, ते भटकू नये आणि त्यांना योग्य मार्गाला आपण लावावं, हाच हा उद्देश असतो. तर चला मग, खूप मोठा व्हिडिओ होईल म्हणून मी व्हिडिओ इथंच संपवते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर साथ असंच राहू द्या. धन्यवाद.